नावावरती केलं होतं ते आता लोणेरे विभागामध्ये आमदार चषक 1 लाखाची ही स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज होतील. गो ट्रॅक वरतील या विभागामधील एक नामांकित गोलंदाज फास्ट अँड फ्युरियस रोहित गमरे. मॅचला होतील सुरुवात. पहिला बॉल अक्षरशः वेगाने टाकला होता. आडवा बॅटने खेळायचं होतं ऑन साइडला. पहिला बॉल बॅटचा काही संपर्क होत नाहीये. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही पहिली सिंगल इथे अर्जित होताना पाहायला मिळेल. प्रारंभ झालाय आणि ते पहिली सिंगल ही आपल्याला अकाउंट मध्ये जोडताना पाहायला मिळाली. योगेश बेनकरने आपला एंड चेंज केला. नॉन स्ट्राइक एंडचा जो सुरुवात करत होता ना तो स्ट्राइक एंडला आले. त्या अक्षरशः बॉलला त्या खोदून काढला पाठवला मिड विकेटच्या दिशेने. तिथे खेळाडू तैनात होते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या बॉल वरती सुद्धा सिंगल आली आहे. पिवनचं षटक आहे. पटियार सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 खेळाडू महेंद्र अंतरे अंदाजवरून 22 पाचते हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. हा फटका क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाहीये. 22 पाचते पोहोचेल त्याच्या आधी बॉल सीमारेषा गाठेल. योगेश बेनकर यांच्या बॅट मधून हा पहिला चौका. सहा या आकड्यावरती अप ट्रॅकर बॉल होता. त्यावेळेला पाहायला गेला तर हा बॉल आपल्याला लिव्ह करताना पाहायला मिळाले. थोडेसे सफल झाले होते आणि त्या कारणाने आपल्याला हा डॉट बॉल मैदानाच्या आत येताना पाहायला मिळाला. रोहित सुद्धा चांगली गोलंदाजी करत आला या दिवसभरामध्ये. संपूर्ण हंगामामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली. त्याच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. पुढचा बॉल योगेश बेनकर यांचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक. हा पहिला मॅक्सिमम षटकार. षटकाराने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉलचा विचार केला तर बराचसा बाहेर होता. आउटसाइड डी ऑफ करण्याचा प्रयत्न रोहित गमरे यांचा. षटकार आल्यानंतर कुठेतरी थोडंसं प्रेशर आपल्याला होते पाहायला मिळते आणि आणखीन एक धाव आता स्कोर कार्डवरती जोडली जाईल. योगेश बेनकर यांचा विचार केला तर बरेचसे त्याने तालुके जिल्हे त्याचबरोबर राज्य आणि आता देश सुद्धा आपल्याला गाजवताना पाहायला मिळतात. आज आमदार चषकामध्ये आले खेळण्यासाठी. पुढचा बॉल काही वेळेला ऑन साइडला ब्लॉक करायचं होतं परंतु यावेळेला झोन मध्ये बॉल आला नव्हता. बॉल चांगला पाहायला मिळाला आणि ते बघता इथे पहिलं षटक संपुष्टात आलंय. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन अ स्कोर कार्ड विदाउट लॉस ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेलं ना तर बॅटल दोन्ही साईडने रंगताना होताना पाहायला मिळाली. तिथे चौकार षटकार पण आला. तिथे डॉट बॉल आणि सिंगल सुद्धा येताना पाहायला मिळाले मॅच मध्ये. संपुष्टानंतर 14 पाहतोय धावसंख्येवरती. अजूनही 18 बॉलचा खेळ या मॅच मध्ये बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी एक यंगस्टार गोलंदाज. सध्याच्या घडीला या गोलंदाजीची चर्चा आपल्याला संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये पाहायला मिळते. दोन्हीकडे तो वळू शकतो आणि तो गोलंदाज आता सज्ज होईल ऑन ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. शुभम हा गोलंदाज आता आपल्याला वन ट्रॅक वरती येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला विचार केला तर पुन्हा एकदा योगेश बेनकर सज्ज होतील. षटकातील पहिला बॉल कोलो टप्प्याचा अलॉंग द कार्पेट आपल्याला पॅडल सूट पाहायला मिळाला. फार वेगाने गेलाय. आई बॉल सीमारेषा गाठली आहे. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने 4 चौकार. खोलवर टप्प्याचा हवाई हल्ला केलाय. एलिव्हेशन गाठले. डिस्टन्स गाठलं नव्हतं परंतु भावेशने ती कॅच
ड्रॉप होताना पाहायला मिळाली. मोठा खेळाडूची कॅच होती, योगेश पिनकरची कॅच होती आणि कुठेतरी थोडस तो दबावाखाली आला असावा, त्या कारणाने ती कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप झाली आणि ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाले. एका धावेने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. पुढचा बॉल हा ट्रॅकर सूरज करके जोर करायचा. हा ब्रांडेड स्टोन फॅन्टास्टिक फॅब्युलस ट्रिमेंडियस बॉल आउट ऑफ द पार्क षटकार. धावसंख्या 25 आपण पाहतोय. 25 ऑन स्कोर कार्ड. चांगला बॉल बाहेर मिळाला. बाहेर पाठवले परंतु शुभमने दाखवलं माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, माझ्यामध्ये सुद्धा टॅलेंट आहे. टॅलेंटचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना टीम अफजल 11 महाड संघाला विकेटचं बदल. टप्प्याचा बाहुबलीचा आक्रमण केलाय. हा दुसरा धक्का. मी आधीच म्हटलं होतं, शुभम नावाची चर्चा संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये आपल्याला सातत्याने सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं प्रात्यक्षिक त्याने दिलं. 2 बॉल वरती 2 मोठे धक्के त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवले. तो सुद्धा आता आपल्याला हॅट्रिक वरती येताना पाहायला मिळेल. एक नावेगावचा एक छोटासा हा खेळाडू आज मोठमोठ्या खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 25 आपण पाहतोय. अर्सलान पल्लवकर आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळाला ना हॅट्रिक. अर्सलान आले, अर्सलाननी पाहिलं आणि आता आपण त्यांना पाहूयात. पहिल्या बॉल वरती हा पहिला एक दर्जेदार स्ट्रोक सिक्सर. थँक्यू सो मच विजय. बघता बघता षटक क्रमांक 2 संपोष झाला. टीमची धावसंख्या 31 आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी महेंद्र अंधेरे आपल्याला स्वतः पॉइंट ट्रॅक वरती येताना पाहायला मिळते. आज दिवसभरामध्ये त्यांनी गोलंदाजी केली नव्हती, परंतु समोर योगेश पिनकर आले आणि त्यांनी लगेच हातामध्ये बॉल घेतला. बऱ्याचशा वेळेला एकमेकांच्या समोर त्याचबरोबर सोबत खेळताना आपल्याला एक खेळाडू पाहायला मिळतात. त्या कारणाने महेंद्र अंधेरे यांनी गोलंदाजी घ्यावी.
असा तो निर्णय घेतला. निर्णय पहिल्या बॉल वरती तरी अंगलट येताना पाहायला मिळाला. लॉंग लेगच्या दिशेने पहिल्या बॉल वरती सीमा पार षटकार. बॅट मधून अजूनही विचार केला तर 4 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. बॉल क्रमांक 2. हा ट्रॅकर हा दुसरा लांबच खूप लांबवरचा दुसरा आउट ऑफ दी पार करणारा षटकार. निर्णय घेतला होता तो कुठेतरी पहिल्या 2 बॉलवरती अंगलट येताना पाहा मिळतोय. पुढचा बॉल या बॉलचा विचार केलात ना तर मग खेळपट्टीच्या बाहेर पडला होता बॉल आणि त्याच कारणाने नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहा मिळतोय. महेंद्र अंधेरे 2 बॉलवरती आतापर्यंत 13 धावा करतील. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. एक सुवर्ण संधी पुन्हा एकदा योगेश पेनकर यांच्यासाठी. तिसरा फटका आपल्याला येताना पाहायला मिळेल का? आई बॉल तिसरा फटका सीमा पार. 3rd इन अ रो षटकारांची हॅट्रिक योगेश पेनकर. धावसंख्या झाली आहे. अर्धशतक आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. टीम अफजल 11 महाड संघाचा 50 धावसंख्येवरती पोहोचलाय. 3 बॉल वरती 3 षटकार आले आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 मधील महेंद्र अंधेरे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आले होते. झेल घेण्याची संधी तिथे निर्माण झाली होती. फार वेगाने आले होते परंतु तो झेल निसटला. काय ड्रॉप झाली पुन्हा एकदा योगेश पेनकर या फलंदाजी. त्या बॉल वरती आपल्याला सिंगल अर्जित करताना पाहा मिळेल. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहा मिळते म्हणजे 51 या आकड्यावरती 51 ऑन स्कोर कार्ड. अर्सलन आता बऱ्याचशा वेळानंतर स्ट्रायकिंगला आलाय. पुढचा बॉल अप ट्रॅकर होता परंतु आउटसाइड डी ऑफ आणि वाईट बॉलचा इशारा आपल्याला मैदानाच्या तिथे येताना पाहा मिळाला. आणखीन एक अतिरिक्त धाव वेगाने पुढे जाताना पाहा मिळते 52 या आकड्यावरती. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या पुढे पुढे एक धावांनी आता धावलं जाताना पाहायला मिळते. 53 या आकड्यावरती. तिसरा षटक चालू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. हा 5वा बॉल होता. फटका पोहोचलाय. यावेळेला भावेश पासने कोणतीही चूक करत नाहीये. अर्जुनला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 5. षटकामध्ये 17 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली 53 या आकड्यावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये.
योगेश पेनकर स्ट्रायकिंग एंडला अजूनही खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन ट्रॅक वरती शेवट आणि अंतिम शतक हाताळण्यासाठी भावेश पास्टे आज सज्ज होईल. पहिला बॉल हा ट्रॅकर होता. स्टँड अँड डिलिव्हर करणारा फटका. बॉल आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. गोलंदाजसाठी आला. अगदी अकूट टप्प्याचा बॉल आणि शॉर्ट ऑफ द लेनच्या बॉलला योगेश पेनकर यांनी सीमारेषा बाहेर गाठवला आणि पहिल्या बॉल वरती या 6 धावा आल्या. षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 59 आकड्यावरती. 59 धावांचा स्कोर कार्ड. सध्यापर्यंत 4 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. खेळपट्टीवरती योगेश पेनकर आणि त्याची साथ देण्यासाठी आता नव्याने आलेला रोहित देसाई आपल्याला हा खेळाडू मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. एकूण 60 आकड्यावरती संघाची धावसंख्या. टीम अफजल 11 महाड या संघाची आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आहे. हा बॉल क्रमांक 2. मिनी हेलिकॉप्टर येताना बाहेर मिळाला. समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट हा बॉल खेळला. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये रोहित देसाई यांना आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. धक्का क्रमांक हा 5वा. बॅटिंग करत असताना अफजल 11 महाड संघाला. आडव्या बॅटनं ऑन साइडला घ्यायचं होतं, परंतु आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी या षटकामध्ये आता धावा रोखल्या जातात. पहिल्या बॉल वरती षटकार जरूर आला, त्याच्यानंतर 3 बॉल वरती फक्त 3 धावा येताना पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. त्यावेळेला वेट केलं होतं, वेट अँड वॉच ची पॉलिसी जरूर केली होती. जेल यावेळेला योगेश पेनकर होतात फेल. धक्का क्रमांक 6वा मैदानाच्या बाहेर. ही जाताना पाहायला मिळाली. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या पण 62 पाहतोय. टप्प्याचा बॉल यावेळेला हलक्या त्याने स्टिअर केलाय. बॉल मिड विकेटच्या दिशेने गेलाय. 1 धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न. येथे सुद्धा 2 धावा आपल्याला अगदी सहजरित्या इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. बघता उद्या षटक क्रमांक 14 संपुष्टात येईल. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पूर्वचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोरवरती 64 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. येणारा 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 65 धावांचा इथे टार्गेट आता सेट केले जाणार आहे. त्याचबरोबर अक्षरशः
त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानू की आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांनी संधी दिली, या स्पर्धेचा एक छोटासा पाठ बनवला. त्या देखील अक्षरदादा अंधेरे यांचं देखील आम्ही खूप सारे आभार मानतो. आणि दुसरा उत्तर राज्याच्या खेळामध्ये आपण पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बोलणार आहोत. तिथे आमचे समालोचक सन्माननीय मिलिंद शिर्के सरांकडे आपण बोलणार आहोत. त्याआधी घेऊयात एक छोटासा डिस्कव्हरी. अर्थातच अफजल 11 महाड संघाने आणि त्यानंतर मात्र जर विचार केला ना तर 24 चेंडूमध्ये या बनवायच्या आहेत त्या 65 धावा. अर्थातच या 65 धावा बनवण्याकरिता सलामीच्या आघाडीचे दोन्ही बॅटर देवा फायटर्स नावे संघाच्या माध्यमातून परशुराम महेंद्र अंधेरे हे दोन्ही बंधू त्या ठिकाणी खेळपट्टीवरती आले. एक जबरदस्त संघ आहे अफजल 11 महाड संघ. अर्थातच मित्रांनो सातत्याने चर्चा होते की टेनिस क्रिकेटनं पोरांना वेळ लावलंय, पोरांचं करिअर खराब केलंय. पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन या अफजल 11 महाड संघामध्ये जे खेळाडू आहेत ना हे सर्व प्रोफेशनल खेळाडू आहेत. आपली नोकरी त्या ठिकाणी सांभाळून त्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करतात. स्वतः सर योगेश पेटकर बीटेक केमिकल इंजिनियर आहेत. याच बाटू कॉलेज मधून ते देखील बीटेकची डिग्री ज्यांनी घेतली. रोहित देसाई हे देखील बीटेक इंजिनियर आहेत. एस्टेट कंपनीमध्ये ते देखील कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहे. जयेश खेरकर असतील, तदनंतर सूरज करकर हे देखील लक्ष्मी इंडस्ट्री मध्ये आहेत. राहुल सावंत हे देखील लक्ष्मी इंडस्ट्री मध्ये त्या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जर त्या ठिकाणी स्वतःची नोकरी स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी सांभाळून या ठिकाणी टेनिस क्रिकेटचा खेळाचा आनंद घेतोय. अर्थातच प्रोफेशनल क्रिकेटर्स देखील म्हणून त्याची गणना सातत्यानं होत असते. 65 धावांचा लक्षाचा वेध घ्यायचा आहे. जयेश खेरकर रायगड प्रीमियर लीग सीझन 2 चा उत्कृष्ट गोलंदाज, मागील वर्षीच्या हंगामातील महाड प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरलेला भूमी स्पोर्ट्सचा त्या ठिकाणी सर्वेसर भारताचा भूमी स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून देखील जो कार्यरत आहे जयेश खेरकर गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. 65 धावांचं प्रत्युत्तर इथं दिलं जाईल का महेंद्र बाहुबली अंधेरेच्या माध्यमातून. पहिला घमासान क्रिकेटचा थरार अनुभवायला समस्त लोणेरकर या ठिकाणी जमले. लोणेरे पंचक्रोशी क्रिकेटचा हा थरार पाहायला आले. खऱ्या अर्थाने सेमीफायनलचा हा पहिला सामना रंगणार या दोन संघांच्या दरम्यान यातील मात्र एक शंका नाहीये. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रोहित देसाई त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एक धाव वली आहे. आत्मविश्वासानं मारलेली उडी आपल्याला यशापर्यंत नेते असं म्हटलं जातं. त्या आत्मविश्वासाचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आत्मविश्वास तो ठासून भरलेला त्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का. एकेरी धाबीने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 5 या आकड्यावरती. जयेश खेरकर एक चांगला दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. सातत्याने योगेश पेटकर यांनी हे त्याच्यावरती एक जबाबदारी सोपवतात. ती जबाबदारी अगदी बखूबी निभावतो जे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. एक प्रतिम दर्जाचा हा खेळाडू आहे. याही खेळाडूला सातत्यानं पैलू पाडण्याचं काम हे योगेश पेटकर यांच्या माध्यमातून केलंय. अप्रतिम ही टीम अफजल मेमन सर तिथं देखील ही मॅच लाईव्ह स्वरूपात पाहताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. त्यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये एक धाकड कामगिरी करतोय.
वा, चांगला चेंडू आहे. आउट ऑफ दी ऑफ काढायचा होता आणि त्या वेळेस मात्र सक्सेसफुल होताना देखील पाहायला मिळालं. अर्थातच ही मॅच जर तसं पाहायला गेलं ना तर 1,50,000ची आहे. कारण इथं तो सामना जिंकला थेट फायनल मध्ये आपल्याला प्रवेश मिळवताना पाहायला मिळेल. आणि त्याकरता मात्र दोन्ही संघाचे खेळाडू आपापली ताकद त्या ठिकाणी पणाला लावतायत. 5 धावा आले धावफलकावरती. पहिलं षटक मात्र टीम महाड संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. याही वेळेस भिरकावून द्यायचं होतं. चांगला चेंडू विधी त्या ठिकाणी जर विचार केला तर गुडले स्पॉट होती, पडल्यानंतर खाली राहिला आणि तदनंतर मात्र एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातला. 6 धावा आल्या धावफल 7 धावा आल्या. क्षमा करा, आमचे स्कोरर त्या ठिकाणी अपडेट करतायत. 7 धावा धावफलकावरती जरूर आले. एक महत्वाची मॅच, एक महत्वाचा सामना, सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. पद्धतीचा चेंडू तो बॅटचा फ्लो करता घेतला. मिड ऑनला प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळाले 30 यार्ड सर्कल मध्ये आणि तिथं मात्र परशुराम अंधेरे यांना जावं लागेल माघारी. पहिला ब्रेक मिळालाय, पहिला विकेटचं पतन टीम अर्थातच आचरण केले. तदनंतर भावेश पास्ते नवीन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र अंधेरे यांच्यामध्ये खूप मोठी जबाबदारी आता मात्र आलेली आहे. त्यावेळेस मात्र लॉंग लेग रिझम मध्ये फटका सजवलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे डीपला आणि 1 धाव आली आहे. सामन्यावरती आता मात्र पकड मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम अफजल 11 महाडचा संघ फायनल मध्ये प्रवेश करण्याकरता जरूर सज्ज झालाय. पण सामना अजून बराचसा बाकी आहे. महेंद्र अंधेरे इथं एक मोमेंटम पकडणं गरजेचं आहे. तो मोमेंटम त्यांना मिळेल का? चांगला एक बैठक फटका रोहित मस्त देणारा षटकार येतोय भावेशच्या बॅटमधून. धावा धावफलकावरती आले. अर्थातच षटक क्रमांक पहिलं दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगल्या दर्जाची इनिंग त्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धात योगेश पेटकर यांच्या माध्यमातून आपण पाहिली अनुभवली. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. विकेटला जातील अर्सलान. तदनंतर एक अवांतर वाईटच्या स्वरूपात येईल. 15 धावा धावफलकावरती आलाय. अर्थातच 65 धावांचं लक्ष्य आहे आणि या 65 धावांच्या लक्ष्याचा वेध घ्यायचा आहे. चूक त्या ठिकाणी एक कामगिरी करायची. आतापर्यंत टीम देवा फायटर्सनं देखील चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्या आजच्या दिवसात फुलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला. यावेळेस पिच झालाय. 1 धाव भली आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले महेंद्र अंधेरे यानं. मागच्या वर्षी मित्रांनो आमच्या महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीनं त्या ठिकाणी सातत्याने क्रीडा स्पर्धा होत असतात. याही वर्षी आता मात्र क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होईल. याच 2 खेळाडूंच्या दरम्यान फायनलचा सामना झाला होता. कोपरान बनाम लक्ष्मी आणि या दोन्ही खेळाडूंची त्या ठिकाणी टेम्परामेंट पाहायला मिळालं. मोठा फटका तब्बल 6 धावा देऊन जाणारा. बावीस धावा धावफलकावरती आल्या. अर्थातच 65 धावांचं लक्ष्य आहे. 65 धावांचं हे आव्हान पेलत असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ इथं येणं बाकी आहे. चांगला स्ट्रोक यावेळेस योगेश पेटकर जजमेंट करतायत. चेंडू अगदी हातात जाऊन विसावलाय. कव्वेत आला आणि त्याला कव्वेत घेतलंय. महेंद्र अंधेरे यांचा संचावर इथं मात्र संपलाय.
नावाचा ठसा दणदणीत उमटवला. अर्थातच या भारतातच टेनिस क्रिकेटच्या हंगामात होणारी कुठलीही मॅच असो, कुठलीही स्पर्धा असो, ज्यांच्या नावाशिवाय ही अपूर्ण आहे असे योगेश पेनकर या ठिकाणी या आमदार चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 43 धावांची अजूनही गरज आहे. 22 धावा धावफलकावरती आल्यात. अखेरचा चेंडू या षटकातला शेष आहे. 13 चेंडू मध्ये या 43 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस मात्र एज आहे. रोहित गमरे यांना देखील यावं लागेल. कुठल्या स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा राईस झाला होता आणि मग बॅटनं त्याला स्क्वेअर लेग मध्ये खेळायचं होतं, मात्र चेंडू ब्रश झाला बॅटला. रोहित गमरे यांना जावं लागेल गावकडे. झालेला त्यांचा हा प्रवास आणि थेट टिंगटांग पुणे संघाचे कर्णधार अशा अनेक त्या ठिकाणी संघाचं प्रतिनिधित्व ज्यांच्या माध्यमातून केलंय. मिस्टर वायपी, मिस्टर जीनियस, योगेश पेनकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. 22 धावा धावफलकावरती. 43 ची अजूनही गरज आहे. 12 चेंडूचा खेळ इथं शिल्लक आहे. त्या 12 चेंडू मध्ये 43 धावा बनवण्याकरता आतिश भावेश पास्ते खेळपट्टीवरती. विकेट रिजन मध्ये आपण कसं जोडलाय. अर्सलन आहेत त्या ठिकाणी. चेंडू खाली येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेवरती त्या ठिकाणी थांबवलंय भावेशनं अतिशला. एकेरी धावेनं 23 धावा आल्या धावफलकावरती. 42 ची आता मात्र गरज असणार आहे जिंकण्याकरता. टीम अफजल 11 महाड संघाने या मॅच वरती चांगली पकड बनवली आहे. परशुराम अंधेरेला स्वस्तात माघारी परतावं लागलं. महेंद्र अंधेरे यांनी थोडीशी स्ट्रगल केलं, तदनंतर चांगली फटकेबाजी केली होती, मात्र त्यांना देखील त्या ठिकाणी माघारी जावं लागलंय. अलौकिक कार्पेट फटका केलाय. पुन्हा डीपचा प्रोटेक्शन त्या ठिकाणी अर्सलन आपल्याला चेंडू खाली येताना पाहायला मिळत आहे. एक धाव आणखीन एक धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आलाय. 41 ची गरज असणार आहे. अर्थातच हा सामना मात्र आता झुकला जातोय ना, तो टीम अफजल 11 महाड संघाच्या बाजूनं. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं सेमीफायनलचा थरार अनुभव आलेले प्रेक्षक मात्राचा घरचा रस्ता लँड होणार. रेषा पार भावेशच्या बॅटमधून लय हा षटकार. धावा आल्या. 35 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू मध्ये 35 बनवायचे आहेत. बॅक टू द षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. भावेशनं 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. 2 चेंडू अजूनही शेष आहेत या षटकातले. थर्ड मॅन रिझन मध्ये त्या ठिकाणी सावंत आपल्याला पाहायला मिळतील. तदनंतर एक धाव अर्जित केली. एकेरी धावेनं 37 धावा या धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच उत्तरार्धाच्या खेळामध्ये 65 धावांचं लक्ष होतं. 28 ची अजूनही गरज आहे टीम नावे संघाला. तेव्हा फायटर्स नावे संघ उर्वरित 7 चेंडू मध्ये 28 धावा बनवणार. अखेरचा चेंडू या षटकातला. यावेळेस मात्र चेंडू अव्वांतरी ऑप्टिकच्या फेकावं लागेल. दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच त्या ठिकाणी विकेटची हॅट्रिक देखील एक पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र सेमीफायनलचा थरार देखील आपल्याला अनुभवायला मिळाला. अत्यंत प्रेक्षणीय सामने या दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला या आमदार चषकामध्ये पाहायला मिळाले. अक्षय अंधेरे मित्रमंडळ आयोजित तुम्ही आम्ही पाहताय आमदार चषक 2024. कार्य सम्राट आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या कार्याला वंदन करणारी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. धावफलकाचा विचार केला तर 38 धावा आहेत. जिंकण्याकरता 27 ची अजूनही गरज असणार आहे. 6 चेंडू मध्ये 27 ची गरज असणार आहे.
6 चेंडू मध्ये या 27 धावा बनवायच्या आहेत. अगदी गुलाबी थंडी मैदानाच्या आतमध्ये देखील पडली आहे. मैदानावरती अंधाराचं सावट आलंय, पण तदनंतर मात्र हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. भावेश पास्टे त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक असणार आहे. स्लॉगरचं हे षटक आहे, अंतिम षटक आहे आणि हे षटक फेकण्याकरता दरम्यान प्राचार्यांनी केले. गोलंदाजी ट्रॅक होती यांना अनुज ज्याने कालच्या दरम्यान जर आपण विचार केला ना तर चांगली दर्जेदार गोलंदाजी केली होती. 4 विकेट्स त्यांनी कालच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून. उचली घेणारा चेंडू यावेळेस आडव्या बॅटनं त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न भावेश यांचा. अनुज यांनी चांगली दर्जेदार गोलंदाजी कालच्या दिवसात केली होती. या क्षेत्रामध्ये देखील एक चांगलं पाऊल टाकलंय आणि इथं देखील या पहिल्या ओव्हर मध्ये त्यांच्या पहिल्या स्पेल मध्ये देखील पहिला चेंडू चांगला दाखलीचा चाललाय. चांगला डोक्यावरून इथं देखील भावेशच्या बॅट मधून षटकार चेंडू ची गरज असणार आहे. जिंकण्याकरता टीम धाबे संघाला 44 धावा आल्या धावफलकावरती. अर्थातच 4 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या. असे फटके जर आले तरी मॅच बनली जाऊ शकते. एखादा कीर्तिमान या ठिकाणी बनणार का? भावेशच्या बॅट मधून इथे विक्रम येणार का? पण अनुज देखील त्या ताकदीचा गोलंदाज आहे. संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे. फक्त हवेमध्ये योगेश कणकर चेंडू खाली. भावेश पास्टेच्या इनिंगचा अंत होणार. समीकरण आता मात्र 3 चेंडू 21 गरज. इथं मात्र थोडा बॅकफूट वरती गेलेला पाहायला मिळतो. टीम देवा फायटर्स नवे संघ एक चांगली लढत त्या ठिकाणी दिली. खऱ्या अर्थानं एक चांगला स्कोर उभा केला होता. 64 धावा अफजल 11 महाड संघानं आणि त्याचा पाठलाग करत असताना मात्र फारशी कामगिरी तितकीशी करता आली नाही महेंद्र अंधेरे यांना, ज्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी होती. अर्थातच ती जबाबदारी पार पाडत असताना कुठेतरी मागे पडले आणि आमदार चषकामध्ये या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी टीम देवा फायटर्स नावे संघ थोडा पिछाडीवरती असताना हा चौकार या दरम्यान स्क्वेअर लेग रिझन मध्ये येईल. चौकाराने धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 48 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच या 2 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. समोर बॅटर्स असेल युवराज. 2 चेंडू आणि 17 ची गरज असणार आहे. 48 बनवला. चांगला स्ट्रोक आहे. इथं प्रोटेक्शन आहे आणि सूरजच्या हातामध्ये जाऊन त्या ठिकाणी फायनल मध्ये त्या ठिकाणी प्रवेश करण्याकरता एक मैदान दूर आहे. पहिलीच वरती उभा आहे आणि चेंडू आल्यानंतर त्या ठिकाणी अफजल 11 महात्मा संघ या आमदार चषकाच्या फायनल मध्ये दाखल होण्याकरता सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शेष आहे. शेवटचा चेंडू त्या ठिकाणी येणं बाकी आहे आणि हा शेवटचा चेंडू त्या ठिकाणी सज्ज आहे. जुगल आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडू अखेरचा चेंडू या दरम्यान अनुज यांचा या उत्तरार्धाच्या खेळाचा सेमीफायनल क्रमांक 1 चा आणि टीम अफजल 11 महाडचा संघ त्या ठिकाणी फायनल मध्ये दाखल होतोय. आमदार चषकाचा पहिला फायनलिस्ट होण्याचा बहुमान मिळवलाय या संघानं आणि
तदनंतर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जिथे या आणि मागील मागचे 2 मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे. या मागचे मॅन ऑफ द मॅच आपण योगेश पेडकर यांना देऊया. त्याच्या बॅट मधून 17 चेंडूत 44 धावा त्यांनी ठोकल्या. सेमीफायनल क्रमांक 1 मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतात योगेश पेडकर. तदनंतर मागील मागचे 2 मॅन ऑफ द मॅच द्यायचे बाकी आहेत. देवा फायटर्स नावे संघाचे 110 रुपया तेही मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी आपण प्रदान करायचे.